अहो आपल्या वयस्कर लोकांसाठी वडीलधाऱ्या लोकांसाठी काहीतरी वर्कआउट सांगा की जेणेकरून ते निरोगी राहतील, हेल्दी राहतील, फिट राहतील. बरोबर. आपण बसल्या बसल्या करूया. वयस्कर लोकांसाठी आपण व्यायाम करूया. वयस्कर लोकांसाठी तरुण मनाने तरुण तरुण हो वयस्कर तरुण लोकांसाठी आपण व्यायाम हलका हलका एकदम. ठीक आहे. पाय समोर घ्या. 3 मिनिटं टायमिंग लावू का मग? हा. चला 3 मिनिटं टायमिंग लावू. तू काउंट कर. 3 मिनिटं टायमिंग लावलंय. काउंट कर तू. हा. पायात अंतर घ्या थोडंसं नॉर्मल. हा. पुढे जाताना फक्त श्वास सोडायचा. 1 1 2 एवढं चालेल तेवढं जास्त अंदाज नाही. 3 4 5 आणि फुल पॉझिटिव्ह राहायचं. 6 कारण आत्ताच वेळ आहे तरुण व्हायची. 7 कारण आपल्याला व्यायामाला भरपूर वेळ आहे. सुट्टी द्यायची नाही. 9 कारण सांगायची नाहीत. 10 आता पाय एक फोल्ड करायचा. हा हा शिस्तीत पुढे जायचं. 1 व्यायामच करायचा. 2 घरात लहान मुलांच्या बरोबर खेळायचं. 3 मुलांच्या बरोबर फक्त वाद घालायचा नाही. 4 हा 5 त्यांचं म्हणणं ऐकायचं एका कानानं दुसऱ्या 6 कानानं. नाही पटलं तर सोडून 7 द्यायचं. फुल पॉझिटिव्ह राहायचं. 8 9 घरात 10 सगळ्यांच्या बरोबर हसत खेळत राहायचं. कारण तुम्ही अनुभवी आणि तरुण आहात. चला 1 2 फुल पॉझिटिव्ह राहायचं आपल्याला. 3 4 5 6 7 शिस्तीत करायचं. 8 9 10 10 आता बघा पायात एवढंच अंतर ठेवायचं आणि गोल फिरवायचा हात. 1 2 3 3 4 4 5 6 7 8 9 10 10 आता हाय शिस्तीत निवांत बसायचं मस्तपैकी. हात पाठीमागे टेकायचं म्हणजे कमरेवर लोड येत नाही. पाय माग घ्यायचा. 1 2 शिस्तीत घ्यायचं. 3 4 5 6 7 8 9 10 आता दोन्ही पायात अंतर नॉर्मल इकडं. 1 2 कंबरेला तार दुखत असेल 3 तर एक लय करायचं नाही ट्विस्ट. 5 पण हलका हलका करा. 6 7 8 9 10 आता दोन्ही पाय नुसते फोल्ड करायचे माग. 1 1 2 2 3 हात पाठीमाग टेकायचा म्हणजे कमरेवर ताण येत नाही. 5 6 7 जमल तेवढं आहे. पहिल्यांदा करत असाल तर शिस्तीत करायचं. 9 10 का मस्त बाकी मांडी घालायची. ताट बसायचा प्रयत्न करायचा. हात वरती घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 दररोज व्यायाम बरोबर करा. 3 मिनिटं झालेत. आपली सगळी वयस्कर मंडळी तरुण म्हणजे निरोगी राहिली पाहिजे, तंदुरुस्त Healthy राहिली पाहिजेत, हेल्दी fit राहिली झाली पाहिजेत. पाहिजे. प्रत्येक वयस्कर लोकांनी स्वतःला फिटनेस समजायचं. एवढं पॉझिटिव्ह राहायचं आणि हालचाली हळूहळू एकदम नको. असं नको की तुम्ही व्यायाम चालू केला आणि दवाखाना मागं लागला असं व्हायला नको. शिस्तीत करायचं. मी समजा 10 स्टेप केल्यात तुम्हाला वाटलं की जरा जड जाते ही स्टेप कमी करायची. 3 करा 4 करा 5 करा. आपल्याला गडबड नाही. आपल्याला फक्त मसल डेव्हलप करायचे आहेत. कारण आता काय झालेलं असतं 30 वर्षानंतर मसल लॉस सुद्धा होत असतो. मग तो मसल नुसतं व्यायामानं पण होत नाही ऍक्टिव्ह. आपण आहारामध्ये पण सांगणार आहोत बदल कसा करायचा. पण पहिल्यांदा हालचालीकडे येऊया. हालचालीतून पुढच्या स्टेपला डेव्हलप करूया. ठीक आहे. आणि काय वाटलं तर कुणी व्यायाम चालू केला कमेंटमध्ये नक्की सांगा. 100% अजून आपण नवीन व्हिडिओ बनवूया. नक्की सांगा. नक्की व्यायामाला कारण सांगायचं नाहीत. व्यायामाला सुरुवात करा. धन्यवाद.